तर गाईज आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे प्रसिद्ध कोयना नगर धरण. तर चला बघूया. चला आम्ही जात आहे कोयना धरण बघायला. तर चला तिथं भेटूनच दाखवूया. तुम्ही बघू शकता कोयना नगर मध्ये क्रूज आहे, मस्त लक्झरियस गाडी. तुम्ही बघू शकता असलं सुंदर वातावरण आहे. तर आम्ही आता पोहोचणारच आहे कोयना धरणाच्या व्ह्यू पॉइंट मध्ये. तर चला तिथं पोहोचूनच तुम्हाला दाखवतो. आत्ता ऊन होतं, आत्ता पाऊस आला. कोयना नगर मध्ये वातावरण असंच आहे. तर आपण जवळ आलेला आहे, बघू शकता. आणि तिथं कोयना धरण दिसते. तर आवाज पण बघू शकता. ती डोंगरात आम्ही खाली आलोय. या डोंगरातनं खालती आहे ना काय तुम्हाला वाटत असेल सोपं, पण कांटेलं आहे त्या डोंगरात. तर चला आपण तिथं व्हिडिओ चालू करूया. हे बघू शकता कोयना धरणाचे दरवाजे सोडलेत. तर आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशली आम्ही एवढ्या डोंगरातनं खालती आलोय. किती सुंदर नजारा आहे, बघू शकता कोयना धरण. हे पाणी जातं कोयना नदीत आणि नदीतनं जातं कृष्णा नदीत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही असं स्वयंभू शंकराचं मंदिर पण दाखवणार आहे. तर चला तिकडे जाऊया. बघू शकता झाडांचा आवाज कसा आहे. कोयना नगरमध्ये पाऊस कमी आणि वारा जास्त आहे. झाड पडण्याची शक्यताच आहे. इथे येताना पर्यटकांनी सावध व्हा, कारण की हाच एक रस्ता आहे. गाडीवर काही तर दुर्घटना घटू शकते आणि त्याच्यावर वळण जास्त आहे, म्हणून सावध राहा. तर बघू शकता किती पाणी वाढलेलं आहे कोयना नगरमध्ये. कोयना नदीचं हे सगळं त्या धरणा नवजीची पाणी आहे ना, बॅकवॉटर, त्याच्यातनं हे पाणी येतं आणि असं जाऊन कराड पाटण त्याच्यामध्ये घुसते. आलेलो आहे आम्ही कोयना नगरमध्ये स्वयंभू महादेव मंदिर मध्ये. तर चला आतला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर चला महादेव मंदिर मध्ये आपण आलेलो आहे. आणि तुळस बघू शकता कशी झाली आहे वाऱ्याने. तुळसाची वाट लावल्या. आता सध्या तर गेट उघडा नाहीये, पण असू दे आम्ही तुम्हाला बाहेर दाखवू. तर इथं बघू शकता, इथं नंदी बैल आहे. किती सुंदर मंदिर आहे. आणि खालती महादेव आहेत. तर तुम्ही हे वरचे फोटो बघू शकता. हे असे आमच्या इथं हे अगोदर असं मंदिर होतं आणि आता मंदिरला कलर पण दिलेला आहे. बघू शकता वरती कसं केलंय, एकदम सुंदर. अगोदर मंदिर असं नव्हतं. लय दिवसानं आम्ही आलो या मंदिरात. तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय.